चला तर मग आज बघूया मी माझ्या घरी माझ्या हरतालिकेचे पूजेचे उद्यापन आणि विसर्जन कशा पद्धतीने करते ते. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंतच बघा. सकाळचे माझे नित्यकर्म आटपून मी घरातली पूजाविधी करून घेतली होती. हरतालिकेजवळ मी मस्तपैकी दिवा लावून घेतला, स्वतःला हळदी कुंकू लावले. सुरुवातीला मस्तपैकी गणेशपूजन करून घेणार आहे बघा. छान असं मी कलशपूजन पण करणार आहे. गणपतीला मस्तपैकी चंदन, अक्षत, हळद, कुंकू, फूल अर्पण केले होते. कळसाला पण तशाच पद्धतीने मी हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण केले होते. हरतालिकेची पण पूजाविधी अशाच पद्धतीने केली होती. नंतर मी हरतालिकेला गूळ, पोळी, शेवड्या आणि काकडीचा नैवेद्य दिलेला आहे, पाणी फिरवलेलं आहे आणि त्यांना मस्तपैकी मनाभावाने नैवेद्य अर्पण केले आहे. नंतर मी क्षमा प्रार्थना केली की माझ्यामुळे काही पूजेमध्ये चूक झाली असेल तर मला माफ करा आणि माझी साधीभोळी पूजा तुम्ही पदरात घ्या. नंतर मी परडीमध्ये छान असं मस्तपैकी कणकेचा दिवा लावून घेतला होता बघा. आणि नंतर मी मस्तपैकी आरती करून घेतलेली होती. मला तोंडी येतं, जर तुम्हाला कोणाला येत नसेल तर तुम्हाला यूट्यूबवर सहजच गणपतीची, महादेवाची, पार्वतीची आणि हरतालिकेची आरती भेटून जाईल बघा. मस्तपैकी मी मनोभावाने आरती करून घेतली होती. नंतर मी छान शेवटी कापुराची आरती करून घेतली होती बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनोभावाने मी हरतालिकेची पूजेची विधी घरी करत असते बघा. मस्त मी आरती करून घेतली होती. नंतर माझ्या मुलीला पण मी पूजाविधी करायला लावली होती बघा, पूजा करायला लावली होती. तिला पण थोडं शिकवत असते मध्ये मध्ये बघा. ही माझी मुलगी आहे, छान अशी तिला पूजाविधी शिकवत आहे मी. तुम्ही पण तुमच्या मुलांना अशाच पद्धतीने संस्कार द्या. आपले सणवार, त्यांची पूजाविधी पूर्ण असं त्यांना आलं पाहिजे बघा. बऱ्याचशा गोष्टी आपल्या मागं पडत चाललेल्या आहे. नंतर मी कळस मागे पुढे 3 वेळा हलवून घेतलेला आहे बघा. अशा पद्धतीने मी उद्यापन करत आहे. आता माझ्या हरतालिकेचे पण मी अशाच पद्धतीने 3 वेळा मागे पुढे करून आता मी मस्तपैकी परडी उचलून घेणार आहे बघा. आधी पहिले आम्ही हरतालिकेचं विसर्जन करायला नदीवर जायचो, तर आता शक्य नाही आहे, तर मी घरीच मस्तपैकी त्याचं विसर्जन करते. बाल्कनीमध्ये मी अशा पद्धतीने पहिलेच तयारी करून ठेवली होती बघा. छान बकेटमध्ये ताजं पाणी घेऊन रांगोळी काढून तिथं तशी पूजाविधी करून घेणार आहे बघा. छान मी सामान आणून ठेवलेलं होतं बघा. आता मी सुरुवातीला हरतालिकेची पूजा करणार आहे आणि बकेटमध्ये जे पाणी ठेवलं त्यामध्ये मी मस्तपैकी गंगाजल वगैरे टाकून, फुलं वगैरे टाकून ठेवले होते. आता मी त्या बकेटमधल्या पाण्याची पण पूजा करून घेणार आहे बघा. नंतर मी हरतालिकेला पाया पडल्या, क्षमा प्रार्थना केली. आता आम्ही दोघींनी मिळून, माझी मुलगी आणि मी दोघींनी मिळून हरतालिकेचे विसर्जन केले आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीने मी हरतालिकेचे विसर्जन करत असते बघा. आता 5 वेळा आपल्याला खालीवर करायचं आहे बघा. आणि आम्ही दोघींनी मिळून मस्तपैकी विसर्जन केलेलं आहे बघा. आता आपलं कळसातलं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. नारळ आपल्याला इथेच फोडायचं आहे बघा. बघा अशा पद्धतीने मी माझे हरतालिकेचं विद्यापनाने विसर्जन केलेलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.